सो हे गाईज, मी आहे प्रतीक गाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंगच्या दुनियेमध्ये. या दुनियेचं नाव आहे प्रतीक गाडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आपला जो मित्र आहे विनोद, तर त्याने आपल्याला पुणे फिरवण्यासाठी बोलवलेलं आहे. तर तो पुण्यामध्ये फिरवणार आहे आपल्याला. तर बघूयात कसं काय गमती जमती होत आहेत. मार्केट काय रे, ट्रॅफिक खतम. नवीन मार्ग शोधलाय का? कुठल्या गल्लीतून कुठल्या बोळातून काढतोय भाई, पुण्यातलं काय कळना. तर गाईज, आपण चाललेलो आहे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी. सुरुवातच ब्लॉगची दगडूशेठ गणपती पासून करणार आहे आपण. तर चला गाईज, पुण्यामध्ये शॉपिंगला कमी नाही, फुल शॉपिंग करू शकता तुम्ही. या ठिकाणावरून एक्झिट आहे मित्रांनो. काहीच दगडूशेठ गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण पुढे चाललोय विनोद, आपण एफसी रोडला चाललोय. मस्त झालं दर्शन. आयुष्यात पहिल्यांदाच आतमध्ये जाऊन दर्शन केलं, नाही तर रोडवरूनच दर्शन करायचे होते मागे. काहीच हा शनिवार वाडा आहे बघा. आतमध्ये परत कधीतरी जाऊ मित्रांनो आपण, पण बाहेरून बघा सध्या. शनिवार वाडा मित्रांनो परत कधीतरी आपण अख्खा दाखवू तुम्हाला. लय ट्रॅफिक राहू पुण्यात, लय बेकार राहू. पुढे जायचं विनोद आता. चहा प्यायला झालं सुरू. चहा सुरू झाला आता नुसतं चहा, दिवसभर चहा. रामाचे पादुका इथं, आपले रामायण पादुका आहे. भगवान श्रीरामांची पादुका या ठिकाणी आहेत का? आता इकडे जाणार, अयोध्याला जाणार आहे. ठीक आहे. कडक 2 बिस्किट द्या. हां ठीक आहे. मित्रांनो, चिमाजी आप्पा पेशवे चौक या ठिकाणी किती सुंदर आहे बघा तुम्ही चौक. मित्रांनो, पुण्यात फिरायला विनोद शेठ सोबत दाखवतो. जन्नत जन्नत मेट्रो. मित्रांनो, कालच मोदी या ठिकाणी येऊन गेलेले मेट्रोच्या. मोदी साहेब पाहून येत आमचे. मोदी साहेब या ठिकाणी येऊन गेलेले कालच, मेट्रोचं उद्घाटन करून गेले. बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी आहे. सगळं बाहेरूनच दाखवणार आहे आज जायला टाइम नाही सध्या. सगळी कव्हर करायच्यात भरपूर ठिकाणं. आपला रस्ता चुकलेला आहे अशा प्रकारे आपल्याला मी पुण्यातला नाही, हे जगाव इथला असून याचा रस्ता चुकल्यात माझं तर अवघडच झालं. भाई रॉकेट काय आलं? 1000 रुपये गेली गाडी लागली 1000 रुपये आता. वाडेश्वर गर्दी बघा, गर्दीच बघा फक्त.
मित्रांनो याने मला पुण्यात फिरायला आणले आणि मला काहीच माहित नाही पुण्यातलं आणि हा नुसतं फिरवतोय आणि ठिकाणं निघून गेल्यानंतर सांगतोय हा FC रोड आहे, गेल्यानंतर सगळं सांगतोय. असं तो हुशार आहे. कुठं जायचं? अरे मी नवीन आहे, मला काय माहिती कुठं जायचं, इथली ठिकाणे मला काय माहिती आहेत का? तू फिरवणार आहे मला आज. जिधर गाडी का हँडल वळिंगा उधर आपण जाईंगा. इकडे पण आहेत का मोदीजी? जमलं. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? अरे रॉकेट लॉन्च होते का नाही? चंद्रयान 4 काहीच कॉलेज जवळ आलोय, सगळी कपल आहेत आणि आम्ही दोस्ती ये दोस्ती. कुठं बघतोय? कुठे आहे? लक्ष कुठे आहे? लक्ष कुठे आहे? गावलाय कॅमेरात. काय रे? वाव. मेट्रो का पुल. शनिवार वाडा. गाईज आपण परत शनिवार वाड्याला आलेलो आहे बघायला आणि आता विनोद शेठ आपल्याला समोरून नेतील, नाही तर नेहमीप्रमाणे बॉर्डरवरूनच हाकवून देतील. जिथं जाईन तिथे कपलच आहेत कारण अवघड आहे. इथून एंट्री आहे मित्रांनो आतमध्ये. तर कसा वाटला शनिवार वाडा बाहेरून आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. सगळं बाहेरूनच आहे, सगळी चिकचिक. भरपूर पाऊस झालेला आहे आणि चिकचिक झाली. आता आपण चाललोय साईबाबाला दर्शन घ्यायला. कुठे चाललोय? साईबाबा. ओके नाईस. घरी तुझं आहे बाळा. बोला पिटारा खोलो. जाईन कोण पण घेऊन बाळा. मस्त वाटलं दर्शन करून, मन प्रसन्न झालं. आता मित्रांनो पुन्हा एकदा आपण चाललेलो हे मार्केट यार्डमध्ये. मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हा एरिया नक्की आठवल. काय रे? बघू नको तिकडे, बघू नको. चहाच्या ठिकाणी बघायचं काय तिथं चहा. टाटा बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. मित्रांनो 3 वाजलेले आहेत आणि आज गुरुवार आहे. आम्हाला नारायण बेटात पण जायला लागतं दर गुरुवारी. इथून लवकरात लवकर आम्ही निघणार आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही पोहोचू. मित्रांनो अशा लोकांकडून हार घ्या की घ्या. बघा आमचे विनोद शेट पण हार घेणार आहेत आता. छोटा हार का यातला? लयच मोठा आहे. अभिमानाला होते माने. काल नाही मारे आरोप नाही काल. या ठिकाणाहून मार्केट यार्ड चालू होतं आणि तिथून आपण हार नेलता मागच्या वेळेस. तर परत एकदा हार आणायला आपण त्या ठिकाणी चाललोय पण तिथे कोण दिसतच नाही. इथं कोणच नाही. इधर गए लोग. क्लायमेट एक नंबर झालेलं आहे इथले क्लायमेट बघा. आलो मार्केट आरती पडलं मा पडला त्या दिवशी नीट होता. हार बनवताना दाखवतो तुम्हाला.
आमच्या पुण्यात सगळं टँक टँक पॉंग पॉंग पिंग पिंग, शांतताच नाही अजिबात. गर्व आहे मला, मी गावात जन्माला आलो आहे का, पिंग पिंग पॉंग पॉंग बघ. त्यामुळे तुला माहीत असतो आमच्या इकडे चल किती भारी. मी पण तिकडे येणार आहे. राहायला ये, राहायला ये तिकडे काहीच टेन्शन. लोक लय आपुलकीचे लोक आहेत, नाही मस्त. नक्की चला गावाकडं. चला गावाकडे, चलो गाव. पुणे तिथे काय उणे. काय दाखवलं पावसाला, आलंच आला दोनो. आला दो दो. इकडं आता बोर व्हायला लागले रे एक दिवसात. तर आपल्याला आता कुठं कुठं जायचं विनोद जाताना? सॉरीतनं हार घेतला, सॉरी करून डायरेक्ट कुठं जायचं पहिलं, कात्रज जायचं. हा, हा. कात्रजवरून डायरेक्ट बेबेवाडी, हा. बेबेवाडीवरून डायरेक्ट धनकवडी, हा. धनकवडून डायरेक्ट हडपसर, हडपसर. हडपसर गेल्यानंतर येवत जाऊन भेळ, भेळ घेतली की डायरेक्ट चहा वाटतेलच मला चहा. हडपसरून गेले, पुढे गेल्यानंतर डायरेक्ट मग येवतवरून डायरेक्ट बाडगाववरून खोरवरून नारायणपेठ. नारायण एक विसरला पण धनकवडीमध्ये आपल्याला काय करायचं? शंकर महाराजांच्या मठात जायचे. आज गुरुवार आहे, तर धनकवडीमध्ये थांबणार आहे आम्ही. मठात वगैरे जातो परत एकदा, म्हणजे मन प्रसन्न होईल. आज फिरतोय विनोद बरं आता दिवसभर. विनोदनी सकाळी बोलवलं होतं आमचं, म्हणजे 2-3 दिवस झालं प्लॅनिंग चाललं होतं. तो म्हणलेला म्हणजे आधी हा कोरलाच होता ना आपल्याबरोबर, तुम्ही पाहिलंच असेल. आता तो परत आलेला आहे पुण्यात, तर त्याला कर्मा नाही इकडे, म्हणून आता त्याला परत न्यायचं आहे. म्हणजे एक 2 दिवस न्यायचं आहे. संध्याकाळी लगेच रिटर्न. संध्याकाळी रे आंध्राचं कसं काय हो की आपल्या घरी. अरे आपल्या घरी मुक्काम करायचा तू, तुला नाही जाऊन देणार आज मी, तुला नाही जाऊन देणार. या ठिकाणी मित्रांनो सगळे हार बनवण्यात बिझी आहेत, यांच्याकडून हार घेत जावा. आपल्याला मस्तपैकी हार बनवून देणार फ्रेशमध्ये एकदम. विनोदचं पण मला तीच सांगणं असतं की अशा लोकांकडून हार घ्यायचा, म्हणजे त्यांना पण मदत होती आणि आपल्याला हार पण चांगला मिळतो. या मोठ्या मोठ्या दुकानात तुम्हाला मोठी मोठी दुकान. अरे 30 रुपयाचा गॉगल, कुणाचं गॉगल आहे रे असं आहे का? ते पैसे दिले 150 रुपये. किती? 150. अडीचशे म्हणला होता, 150 माझ्याकडं. मांडवली कुठं करायचं सोडायचं नाही, बार्गेनिंग करायची नक्की. इथं नाही पण बार्गेनिंग करायची मित्रांनो कधी. अशा ठिकाणी ते म्हणतील तेवढे 50-100 जादा द्यायचे पैसे, पण बार्गेनिंग या ठिकाणी नाही करायची. मोठ्या दुकानात गेल्यावर हमखास बार्गेनिंग करायची. लईच मोठ्या दुकानात गेल्यावर जरा हाकलून देण्याची शक्यता असते तिथून. मित्रांनो आम्ही आता एका दुकानात गेलतो मोठ्यावर का, म्हणजे मुद्दाम चौकशी करण्यासाठी गेलतो. हार केवढ्याला बसतो, किती हार सांगितलं मला 250ला एक. 250ला एक, म्हणजे असं थांबलो 2 मिनिट. घर लुटायचा धंदा. आणि छोटासाच हार होता. मला 2 पाहिजे. 2 पाहिजे मला 450. 450. आम्ही डायरेक्ट रिटर्न आपल्या या बांधवांनी मी असं करत डायरेक्ट बाहेर आलो. डायरेक्ट आता पण येत नाही, काय सांगता. मित्रांनो आम्ही दोघात एक गॉगल घेतलाय. काय मोकर 5,000 रुपये घालवतात लोक गॉगलला. असं घ्यायचं काहीतरी. तो त्यात तिका तो शांतक नाही, तो चांतक. अरे चुकलं. मित्रांनो आमचं 3-4 दिवस झालं, म्हणजे ह्या गेल्यापासून प्लॅनिंग चालू होतं की इकडे तुला मी पुण्यात फिरवतो म्हणला, आणि मला मस्तपैकी पुण्यात फिरवले आणि सगळं बाहेरून दाखवले. शनिवार वाडा बाहेर, बालगंधर्व बाहेर, आणि पॉईंट निघून गेल्यानंतर सांगायचं बघ येऊ पॉईंटिंग. व्हिडिओ काढताच येत नव्हतं मला असं. तर भाई पण मजा आली. म्हणजे कसं आहे मित्रांनो, सगळं जर फिरायचं म्हणलं तर मला आहे ना मस्त आहे. जर पुणे मला फिरायचं म्हणलं तर या ठिकाणी मला जवळजवळ 2-3 दिवस करायला लागतं, तेव्हाच फिरून होईल. एवढे पॉईंट आहेत या ठिकाणी मरणाचे की माप नाही. विनोदनी फिरवले तरी पण बाहेरून का व्हायना पण दाखवले मला मस्त. फ्री ऑफ कॉस्ट, फ्री ऑफ कॉस्ट. मेहनत. मित्रांनो तुम्ही गोल्डन कार बघितली असन, गोल्डन बाईक बघितली असन, पण गोल्डन सायकल कधी बघितली नसेल, बघून घ्या.
मला पुण्यात एक गोष्ट लय आवडली बरं का विनोद, झाडं मात्र भरपूर आहे, तेवढं जास्त आवडलं आपल्याला. मस्त आहे, पावसापासून संरक्षण, सर्व सर्व अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. संरक्षण, सॉरी. मस्त हार्मोनियम. शाम तक रहेगा ना. गाईज मस्तपैकी हार घेतलेला आहे नारायण बेटात जाताना, हा हार न्यायचा आहे आपल्याला. पण आलेलो आहे मेन हायवेला, मेन हायवेच आहे ना भाई. सिनेमागृह कुठलंही सिनेमागृह किती आहे, पंचतारांक किती काय, सिटी प्राईड. नको विनोद, नको पिक्चर, नको उद्या बघू. नाही नाही, नको नको. धनकवडीला चाललो मित्रांनो आपण शंकर महाराजांच्या दर्शनासाठी मठात. आज गुरुवार आहे. चला यार भाई, सिग्नल तोडला, सिग्नल तोडला, सिग्नल तोडला, सिग्नल तोडला. नाही कोण नाही आले वाटची मला. अंधा होता गाईज आपण पोहोचलेलो आहे धनकवडीमध्ये. माझा बड्डे शर्ट खराब झाला राव. शंकर महाराज यांच्या मठाच्या जवळ आलेलो आहे आपण आता. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, शंकर महाराज चौक या ठिकाणी आहे. या ठिकाणी पार्किंग आहे मित्रांनो, छोटीच पार्किंग आहे, आहे मोठी आहे, बरी आहे. डन. किचन हो किती नाही का मस्त घेतलं. 10-15 नाही हलकं तिकडं 10-15 मिनिटं ठेवा. गाडी निघाल, चल आवडे गाडी निघाल. गाईज मस्त पैकी दर्शन झालेलं आहे. धनकवडी मधून निघलेलो आहे आपण. विनोद आता कुठं जायचंय? मला टी टाइम झालाय, जायचं का? टी टाइम झालाय जरा. नुसतं चहा. 4:30 वाजलेले म्हणलं, टाइम झालाय. चला आता काय चहा. एवढं मोठं बिल्डिंग आहे रे इकडं. A few moments later. काहीच मस्त मिसळ होती, खाल्लीच नाही. नुसतं चहा गाईस मध्ये ब्लॉग नाही बनवला कारण हे डोकं दुखायला लागले. इतकंच ब्लॉगांचं पण डोकं त्यामुळं व्हिडिओ काढलाच नाही, डायरेक्ट. तर गाईस थोड्या वेळाने घरी पोहोचणार आहे. अंधार पडायला लागलाय. घरी जाऊन बेटात जायचं, परत हातपाय धुवून. मी इथंच ब्लॉग एंड करतो. तर गाईस कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा. धन्यवाद.